नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी कसे प्रकट झाले, कुठे प्रकट झाले ह्यांची कथा आपण आज पाहूया. बघा, उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसुयेचे तूच दत्त, सुमितीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य, एका क्षणात भिवू नको, मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते त्याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर खेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग भाऊ आणि भाऊजय बरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. जर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या द्वितीय या दिवशी तिथे गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्ती समोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं बस. इतके त्याच्या तोंडून शब्द निघतच धरणी कंपू लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दबंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना जेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन, तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटरावर खेडा नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्ती शेजारी झाला. आता शंकाही उपस्थित होईल की ही गोष्ट अशी काय कळली. पण योगाचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझा ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वामी सुताचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. ती पुढील प्रमाणे आहे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारखा भक्तींनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहे. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले असे होते, माझा बाळ ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उतह करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष
विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली, माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. आणि काही दिवसातच कुंडली बनवून आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तरी कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनीही त्या कुंडलीची पूजा केली. आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हृदयापर्यंत होते. त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखेच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी. आजच्या दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येय, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला चैत्र शुद्ध द्वितीया मध्ये चेलीखेडे गावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. 1849 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. जेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. मस्तक ज्यांचे श्री स्वामी युगावतारी, त्रिकाल ज्ञानी सेवेकरी, वत्सल्य प्रातः स्मरणीय परमपूज्य श्री गुरु माऊली. तर ही होती स्वामींविषयी थोडी माहिती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.